सुरुवातीला बातमी येते का ऐतिहासिक राजकीय घटनेसंदर्भात। महिला आरक्षण आणि पुनर्रचनेसाठीचे 131वा घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत एकमताने नामंजूर झालंय। यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला। विधेयकाच्या बाजूने 298, विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली। यामुळे लोकसभेत विधेयकाच्या बाजूने सभागृहात 2/3 बहुमत मिळवण्यात मोदी सरकारला मोठं अपयश आलं। सभागृहात एकूण 528 खासदारांनी मतदान केलं। त्यामुळे विधेयकाच्या मंजुरीकरता आवश्यक असणारे आणखी 54 मतं मिळवण्यात सरकारला अपयश आलं। 131व्या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजूर करून घेण्यात अपयश आल्यावर केंद्र सरकारने इतर 2 विधेयकं पटलावर मांडण्याआधीच मागे घेतली। भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक पर विचार किए जाए। शुद्धि के अद्यतन मत विभाजन इस प्रकार है। हाँ 298 298, ना 230 230। प्रस्ताव संविधान के अनुच्छेद 368 के उपबंधों के अनुसार सभा की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा तथा सभा के उपस्थित और मत देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ। अब इस संविधान संशोधन पर विधेयक पर आगे की कार्रवाई करना संभव नहीं है। अतः संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 तथा परिसीमन विधेयक 2026 के संबंध में आगे की कार्रवाई पर निर्णय लेना है। तर लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर मतदान झालं त्यावेळची आकडेवारी काय सांगतेय ते बघूया। एकूण मतदान झालं 528, विधेयकाच्या बाजूने मतं पडली 298, विधेयकाच्या विरोधात पडली 230। मॅजिक फिगर या 528चा आकडा गृहीत धरला तर होती 352 आणि त्यामुळे विधेयक 54 मतांनी नामंजूर झालं। तर लोकसभेतल्या मतांचा लेखाजोखा काय सांगतो त्यावरही नजर टाकूया। इंडियाला एकूण मतं मिळाली 298 किंवा एकूण मतं त्यांच्याकडे होती 293, म्हणजे अधिकची त्यांना 5 मतं मिळाली आहेत। तर इंडिया आघाडीकडे 235 मतं होती, मिळालेली मतं आहेत 230, त्यामुळे घटलेली मतं आहेत 5।